नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमी मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यूब यावर काही एक्झाम्पल घेतले. ठीक आहे. आता फ्रेंड्स आपण प्रॅक्टिस सेट नंबर 6.2 करणार. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ए क्यूब प्लस बी क्यूबचे जे आपण फॅक्टराइज बघितलं होतं त्याच फॉर्म्युल्याचा यूज करून यामधले एक्झाम्पल आपल्याला सोडवावे लागतील. ओके. तर फर्स्ट एक्झाम्पल कुठलं आहे फ्रेंड्स? एक्स क्यूब प्लस 64 वाय. ठीक आहे. हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं फ्रेंड, आपल्याला ए क्यूब प्लस बी क्यूब याचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला याला फॅक्टराइज करायचे. ओके. मग याचा फॉर्म्युला काय आहे फ्रेंड्स? ए प्लस बी इंटू ए स्क्वायर मायनस ए बी प्लस बी स्क्वायर. ठीक आहे. हा त्याचा फॉर्म्युला असेल. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्स क्यूब प्लस 64 वाय क्यूब. आता मी काय करतो, आता याला आहे ना या फॉर्म मध्ये अरेंज करण्यासाठी सगळ्यात आधी मी क्यूब लिहून घेतो सगळ्या नंबर्सचा. ठीक आहे. 1 क्यूब 1 इंटू 1 इंटू 1 1. ठीक आहे. 2 चा क्यूब काय असतो फ्रेंड्स? 2 इंटू 2 इंटू 2 8. 3 चा क्यूब 27. 4 चा क्यूब 64. 5 चा क्यूब 125. 6 चा क्यूब 216. 7 चा क्यूब 343. ठीक आहे. 8 चा क्यूब 512. 9 चा क्यूब 729. 10 चा क्यूब 1000. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी 10 पर्यंत क्यूब लिहून घेऊ. आता मी क्यूब का लिहिले फ्रेंड्स, कारण की आपल्याला आहे ना या ठिकाणी इझी जाईल की या ठिकाणी कोणता नंबर यायला पाहिजे. ठीक आहे. मी सांगतो बघा, एक्स क्यूब प्लस एक्स क्यूब प्लस 64 वाय क्यूब. ओके. आता 64 या ठिकाणी कोणाचा क्यूब आहे? 64 4 चा क्यूब आहे. ठीक आहे. सो बघा, मी या ठिकाणी काय लिहू शकतो? एक्स क्यूब प्लस 64 म्हणजे 4 चा क्यूब. ठीक आहे. म्हणून 4y ब्रॅकेट क्यूब लिहू शकतो. ठीक आहे. आता 4y ब्रॅकेट क्यूब मी का लिहिला बघा, 64y क्यूबलाच आपण 4y ब्रॅकेट क्यूब लिहू शकतो. असं का बघा, 4 चा क्यूब 64, y चा क्यूब y क्यूब. ठीक आहे. बघा, 4 ब्रॅकेट मध्ये 4y क्यूब, 4 चा क्यूब 64 आणि y चा क्यूब y क्यूब. ओके. 64 y क्यूबला आपण काय लिहिलं? 4y ब्रॅकेट क्यूब लिहिलं. ओके. आता आपण कंपेअर करणार ए क्यूब एक्स क्यूब. ए ची व्हॅल्यू काय मग? ए ची व्हॅल्यू एक्स येणार. बी क्यूब वाय क्यूब. ठीक आहे. बी इज इक्वल टू 4y ना, बी ला 4y शी कंपेअर केला पाहिजे. बी ची व्हॅल्यू येणार 4y. ठीक आहे. आता आपण काय करणार, ए आणि बी ची व्हॅल्यू या एक्सपान्शन मध्ये पुट करणार. एक्स क्यूब प्लस 4y ब्रॅकेट क्यूब. ओके. ए प्लस बी एक्स प्लस 4y प्लस 4y. ए स्क्वायर मीन्स एक्स स्क्वायर. ए म्हणजे एक्स आणि बी ची व्हॅल्यू आहे 4y प्लस बी स्क्वायर म्हणजे 4y ब्रॅकेट स्क्वायर. ओके. नाउ एक्स प्लस 4 एक्स स्क्वायर 4 इंटू एक्स इंटू वाय 4xy प्लस 4y ब्रॅकेट स्क्वायर 4 चा स्क्वायर 16 y चा स्क्वायर y स्क्वायर. ठीक आहे. तर आपल्याला एक्स क्यूब प्लस 4y ब्रॅकेट क्यूबचा एक्सपान्शन आपल्याला हे मिळेल. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. तर बघा फ्रेंड्स, सेकंड काय आहे? 125 पी क्यूब प्लस क्यू क्यूब. ओके. आता बघा, 125 हा कोणाचा क्यूब आहे? 5 चा क्यूब आहे. ठीक आहे. 5 चा क्यूब 125 आहे. पी क्यूब हा स्वतः पी चा क्यूब आहे. आता 125 पी क्यूबला आपल्या असं लिहिता येईल ना, 5p ब्रॅकेट क्यूब. ओके. 5 चा क्यूब 125, पी चा क्यूब पी क्यूब प्लस क्यू क्यूब मी तसं लिहिला. ठीक आहे. आता आपण याला कंपेअर करणार. कंपेअर कोणाशी करणार? ए क्यूब प्लस बी क्यूब. याचा जो फॉर्म्युला आहे त्याशी आपण त्याला कंपेअर करणार. काय फॉर्म्युला आहे मग? ए प्लस बी इंटू ए स्क्वायर मायनस ए बी प्लस बी स्क्वायर. ठीक आहे. आता ए ची व्हॅल्यू काय येणार फ्रेंड्स कंपेअर केल्यावर?
5p क्यूब a क्यूब, ठीक आहे, याची व्हॅल्यू 5p, b ची व्हॅल्यू q येणार, ओके, a क्यूब म्हणजे 5p ब्रॅकेट क्यूब, b क्यूब म्हणजे q क्यूब, a प्लस b, a म्हणजे 5p आणि b म्हणजे q, ठीक आहे, a स्क्वेअर मीन्स 5p ब्रॅकेट स्क्वेअर, a मीन्स 5p इंटू b q, b स्क्वेअर म्हणजे q चा स्क्वेअर, ओके, सो 5p प्लस q, 5p ब्रॅकेट स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25 आणि p चा स्क्वेअर p स्क्वेअर, 5 इंटू pq, 5pq प्लस q स्क्वेअर, ठीक आहे. तर बघा फ्रेंड्स, आपल्याला याच्या फॅक्टर्स काय मिळणार, 5p प्लस q इंटू 25p स्क्वेअर मायनस p 5pq प्लस q स्क्वेअर, ओके. नेक्स्ट नेक्स्ट काय, 125k क्यूब प्लस 27k क्यूब, सॉरी m क्यूब, ओके. 125 कोणाचा क्यूब आहे, 5 चा क्यूब आहे, ठीक आहे. 125 मीन्स 5 क्यूब आणि k क्यूब कोणाचा क्यूब आहे, k चा क्यूब आहे, ओके. आता 125k क्यूब ला मी काय लिहू शकतो, 5k ब्रॅकेट क्यूब, ओके, 5 चा क्यूब 125, k चा क्यूब k क्यूब, 27 हा 3 चा क्यूब आहे, ठीक आहे. सो मी काय लिहिणार या ठिकाणी 3m ब्रॅकेट क्यूब, 3 चा क्यूब 27, m चा क्यूब m क्यूब, ओके. आता आपण काय करणार, कम्पेअर करणार a क्यूब प्लस b क्यूब, ठीक आहे. आता याचा फॉर्म्युला काय असतो, a प्लस b इंटू a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर, ठीक आहे. नाउ कंपेयर करणार, a इज इक्वल टू 5k and b is equal to 3m, ठीक आहे. सो आता a आणि b ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करणार, 5k क्यूब प्लस 3m क्यूब, a म्हणजे 5k, b मीन्स 3m, a स्क्वायर मीन्स 5k स्क्वायर मायनस a म्हणजे 5k, b मीन्स 3m प्लस 3m ब्रॅकेट स्क्वायर, ओके. 5k प्लस 3m, 5k ब्रॅकेट स्क्वायर, 5 चा स्क्वेअर 25, k स्क्वेअर 5 त्रिक 15 km प्लस 3m ब्रॅकेट स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9, m चा स्क्वेअर m स्क्वेअर, ठीक आहे. तर हे याचा आन्सर असेल. आता आपण नेक्स्ट बघू. बघा फ्रेंड्स, नेक्स्ट काय 4, ठीक आहे, ओके. तर बघा फ्रेंड्स, नेक्स्ट काय 2l क्यूब प्लस 432m क्यूब, ओके. आता बघा 2 हा कोणाचा क्यूब आहे का, नाही, 2 हा कोणाचाच क्यूब नाही आहे. 432 हा कोणाचा क्यूब आहे, कोणाचाच नाही. 2 हा कोणाचाच क्यूब नाही, 432 कोणाचा क्यूब नाही. आता बघा मग 432 ला मी 2 इंटू 260 लिहू शकतो, ठीक आहे. बघा लिहितो 2l क्यूब, आता मी या 432 ला आहे ना 2 इंटू 260 लिहून घेतो, ठीक आहे, m क्यूब. आता बघा, आता आपण या ठिकाणी कॉमन दिसतंय का, 2 कॉमन आहे, 2 ला बाहेर काढा, मध्ये l क्यूब प्लस 216m क्यूब, ठीक आहे. यार आता बघा फ्रेंड्स, आता आपण ना या इक्वेशनला कंपेअर करणार, ओके. त्याच्या आधी बघा 216 हा कोणाचा क्यूब आहे, 6 चा क्यूब आहे, ठीक आहे. 216 हा 6 चा क्यूब आहे. आता काय करणार आहे, l क्यूब, आता हा जो 216 आहे त्या 216 ला मी 6 क्यूब, 216 हा 6 चा क्यूब आहे आणि 6m ब्रॅकेट क्यूब, ठीक आहे, ओके. 260m क्यूब ला आपण 6m ब्रॅकेट क्यूब लिहू शकतो, ओके. बघा 6m ब्रॅकेट क्यूब, 6 चा क्यूब 216 आणि m चा क्यूब m क्यूब, ठीक आहे. याला मी अशा पद्धतीने लिहू शकतो, लिहिलं. आता काय करणार आपण, याला हे जे इक्वेशन आहे त्याला आपण कंपेअर करणार. कशी कंपेअर करणार, a क्यूब प्लस b क्यूब ची, ठीक आहे.
ए क्यूब प्लस बी क्यूब फॅक्टरचा जो फॉर्म्युला आहे त्याशी आपण कम्पेअर करणार ए प्लस बी इंटू ए स्क्वायर मायनस ए बी प्लस बी स्क्वायर हा तसा फॉर्म्युला असेल. नेक्स्ट आता आपण काय करणार कम्पेअर करणार ए एंड बी ची व्हॅल्यू काय आहे 6m ही बी ची व्हॅल्यू असेल. ठीक आहे ए क्यूब एल क्यूब ए ची व्हॅल्यू एल बी क्यूब 6m बी क्यूब म्हणजे बी ची व्हॅल्यू 6m. ठीक आहे आता हा 2 जसा पुढे राहू देतो. आता यामध्ये आपण पुट करणार ए आणि बी ची व्हॅल्यू म्हणजे ए ची व्हॅल्यू काय आहे एल आहे एल क्यूब आणि बी ची व्हॅल्यू 6m तसा क्यूब. ठीक आहे A plus B. A means L and B means 6m. L square minus L into 6m plus B square 6m bracket square. Okay, so L plus 6m L square minus 6ml plus 6m bracket square 6 चा स्क्वेअर हा 36 आहे ना आणि m स्क्वेअर आहे. ठीक आहे तर हे याचा आन्सर असेल. आता आपण नेक्स्ट बघू. फिफ्थ क्वेश्चन 24a क्यूब प्लस 81b क्यूब. ओके आता याला आपण फॅक्टर्स करायचं आहे. सगळ्यात आपण काय करणार 24 हा कोणाचा क्यूब आहे का कोणाचाच क्यूब नाही 81 कोणाचाच क्यूब नाही. ठीक आहे मग आता काय करणार आपण या 24 ला मी 3 into 8 लिहू शकतो. ठीक आहे 24 a क्यूब म्हणजे 3 into 8 a क्यूब. 81 ला आपण काय लिहू शकतो मग 3 into 27 लिहू शकतो. ठीक आहे b क्यूब हे कॉमन निघतंय का 3 कॉमन निघतोय 3 ला बाहेर काढलं मध्ये काय येणार मग 8a क्यूब प्लस 27 b क्यूब. ठीक आहे आता 8a क्यूब ला आपण बघा 8 कोणाचा क्यूब आहे 2 चा क्यूब आहे. ठीक आहे सो 8a क्यूब ला आपण काय लिहिणार 2a ब्रॅकेट क्यूब 27b क्यूब. आता 27b क्यूब म्हणजे आता 27 ला आपण काय लिहिणार 27 हा 3 चा क्यूब आहे सो 3 ब्रॅकेट b ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे 3b ब्रॅकेट क्यूब 2 क्यूब 8 a क्यूब 3 क्यूब 27 b क्यूब b क्यूब. ठीक आहे आता याला आपण कंपेअर करणार a क्यूब प्लस b क्यूब a ची व्हॅल्यू 2a. एक मिनिट याचा फॉर्म्युला लिहू आपण a प्लस b इंटू a स्क्वायर मायनस ab प्लस b स्क्वायर. ठीक आहे a ची व्हॅल्यू काय येणार मग 2a आणि b ची काय येणार 3b. ठीक आहे सो आता काय करणार a आणि b ची व्हॅल्यू यामध्ये आपण पुट करणार 2a क्यूब प्लस 3b क्यूब. a plus b means 2a plus 3b. okay a square means 2a square minus 2a into b 3b plus b square 3b bracket square. ठीक है 2a plus 3b 2a ब्रॅकेट स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 a चा स्क्वेअर a स्क्वेअर 3 2 6 a into b ab 3 चा स्क्वेअर 9 आणि b चा स्क्वेअर b स्क्वेअर. ठीक आहे तर हे आपला आन्सर असेल. ठीक आहे आता नेक्स्ट बघू आपण 6 क्वेश्चन y क्यूब प्लस 1/8y क्यूब. ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता y क्यूब मी जसा लिहितो आता 1/8y क्यूब. आता 8 हा कोणाचा क्यूब आहे 8 हा 2 चा क्यूब आहे. ओके सो मी काय करणार 1/8y क्यूब ला मी कसं लिहू शकतो इनटू ब्रॅकेट 2y क्यूब.
ठीक आहे, असं लिहू शकतो ना. आणि 1चा क्यूब काय असतो, 1 असतो. ठीक आहे, बघा 1/8y³ ला मी असं लिहू शकतो. आता 1 ला 1 क्यूब लिहू शकतो आणि 8y³ असं लिहिणार. ठीक आहे, मग 1 क्यूब 1 ला 1 क्यूब लिहिला. 8y³ ला आपण कसं लिहू शकतो, 2y ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे, आता बघा आता 3 3 इंडेक्स आहे ना, सो 2y ब्रॅकेट क्यूब. ओके, आता बघा 1/2y ब्रॅकेट क्यूब असं आपण लिहू शकतो. ओके, सो बघा 1 क्यूब 1 ला 1 क्यूब लिहिला आणि 8y³ ला 2y ब्रॅकेट क्यूब लिहिला. y क्यूब प्लस आता काय होणार, हा 1/2y ब्रॅकेट मध्ये येणार. ठीक आहे, आणि हा क्यूब. ओके, आता आपण याला कम्पेअर करणार. ठीक आहे, याला कशाशी कम्पेअर करणार, a क्यूब प्लस b क्यूब असा जो फॉर्म्युला आहे त्याशी कम्पेअर करणार. a प्लस b a स्क्वायर मायनस ab प्लस b स्क्वायर. ठीक आहे, नाव a ची व्हॅल्यू काय येणार फ्रेंड्स, a ची y येणार, b ची 1/2y येणार. 1/2y येणार. ओके, आता काय करणार, या इक्वेशन मध्ये a आणि b ची व्हॅल्यू आपण पुट करून देऊ. a क्यूब मीन्स y क्यूब, b क्यूब म्हणजे 1/2y ब्रॅकेट क्यूब. a प्लस b, a मीन्स y आणि b म्हणजे 1/2y. a स्क्वायर y स्क्वायर मायनस ab, a मीन्स y and b means 1/2y plus b square 1/2y bracket square. ठीक है, 2y y square y cancel, numerator y denominator can cancel, 1/2 plus 1 स्क्वेअर 1 2y ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 4y चा स्क्वेअर. ठीक आहे, तर हे आपलं आन्सर असेल. आता आपण नेक्स्ट बघू 7th. तर बघा आपण 7th काय, a क्यूब प्लस 8/a³. ओके, आता आपण काय करू शकतो या ठिकाणी, a क्यूब म्हणजे असा लिहिला. आता 8 हा कोणाचा क्यूब आहे, 2 चा क्यूब आहे. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी 2 क्यूब लिहिला. a क्यूब जास्त. ठीक आहे, आता a क्यूब, तर बघा या ठिकाणी इंडक्स लॉ यूज होणार. आता आपल्याला माहिती इंडक्स लॉ, a⁻m/a⁻b⁻m इज इक्वल टू a/b ब्रॅकेट रेस टू m असं असतं ना. ठीक आहे, बघा पॉवर सेम आहे, पॉवरला बाहेर काढला. ठीक आहे, मग या ठिकाणी कसं येईल, हा लॉ जर यूज केला तर 2/a क्यूब. ओके, आता आपण त्याला कम्पेअर करणार. कम्पेअर कोणाशी करणार, a क्यूब प्लस b क्यूब, त्याचा जो फॉर्म्युला आपण बघितला त्याशी आपण कम्पेअर करणार. ठीक आहे, a प्लस b इंटू a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वायर. ओके, आता a ची व्हॅल्यू काय येणार, a ची ना. ठीक आहे, याच्याशी कम्पेअर केला a ची व्हॅल्यू a येणार, b ची व्हॅल्यू काय येणार 2/a येणार. ठीक आहे, आता आपण या इक्वेशन मध्ये a आणि p ची व्हॅल्यू पुट करणार. a क्यूब प्लस b क्यूब, a ची व्हॅल्यू काय आहे, a ची, b ची काय आहे 2/a, a स्क्वायर मीन्स a स्क्वायर, a इंटू b ची व्हॅल्यू 2/a. ओके, प्लस b स्क्वायर म्हणजे 2/a ब्रॅकेटच्या स्क्वायर. ठीक आहे, सो a प्लस 2/a, a स्क्वायर a कॅन्सल, 2 प्लस 2/a ब्रॅकेट स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 आणि a चा स्क्वेअर a स्क्वेअर. ठीक आहे, तर याचा आन्सर असेल. आता आपण लास्ट बघू 8 नंबरचा. 8th क्वेश्चन, 1 प्लस q क्यूब अपॉन 125. ओके, तर बघा फ्रेंड्स या ठिकाणी काय करतो, हा 1 ला आपण 1 क्यूब लिहू शकतो, 1 क्यूब. ठीक आहे, हा जो 1 आहे ना त्याला मी 1 क्यूब लिहिला. 1 क्यूब इज इक्वल टू 1 असतो. सो प्लस q क्यूब. आता 125 हा कोणाचा क्यूब आहे फ्रेंड्स, 125 हा 5 चा क्यूब आहे, म्हणून आपण 125 ला 5 चा क्यूब लिहू शकतो ना. 5 क्यूब इज इक्वल टू 125. ओके, सो 1 क्यूब जास्त आली ना, क्यूब अपॉन 5 क्यूब. आता सपोज आता या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज होईल,
ए क्यूब अपॉन बी क्यूब असेल तर आपण कसं करतो ए अपॉन बी क्यूब इंडायसेस लॉ नुसार. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण काय लिहिणार हा फॉर्म्युला यूज करून क्यू अपॉन 5 ब्रॅकेट क्यू. ठीक आहे. आता आपण काय करणार या इक्वेशनला कम्पेअर करणार. कोणाशी कम्पेअर करणार ए क्यूब प्लस बी क्यूबचा जो फॉर्म्युला आहे त्याच्याशी कम्पेअर करणार. फॉर्म्युला काय आहे प्लस बी इंटू ए स्क्वायर मायनस ए बी प्लस बी स्क्वायर त्याचा तो फॉर्म्युला असेल. ओके. मग ए ची व्हॅल्यू काय येणार ए च्या जागी 1. ठीक आहे. ए क्यूब 1 क्यूब म्हणजे ए ची व्हॅल्यू 1. बी क्यूब क्यू अपॉन 5 आणि बी क्यूब कम्पेअर केलं तर बी ची व्हॅल्यू क्यू अपॉन 5 येणार. ठीक आहे. क्यू अपॉन 5. आता काय करा ए आणि बी ची व्हॅल्यू या इक्वेशन पुट करून टाकू. 1 क्यूब प्लस क्यू अपॉन 5 ब्रॅकेट क्यूब ए ची व्हॅल्यू 1 प्लस बी व्हॉट इज बी क्यू अपॉन 5 ए स्क्वायर मीन्स 1 स्क्वायर. ए म्हणजे ए ची व्हॅल्यू 1 बी ची क्यू अपॉन 5. ठीक आहे. बी स्क्वायर म्हणजे क्यू अपॉन 5 चा ब्रॅकेट स्क्वायर 1 प्लस क्यू अपॉन 5 1 मायनस क्यू अपॉन 5 प्लस क्यू स्क्वायर म्हणजे क्यू स्क्वायर 5 चा स्क्वायर हा 25. ठीक आहे. हे त्याचं आन्सर असेल. ओके फ्रेंड्स या ठिकाणी आपण आपलं लेक्चर संपूया. आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबून विसरू नका जेणेकरून मी आपल्या लेक्चर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करत राहील त्यानुसार तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. ठीक आहे फ्रेंड्स.